महापौर विनायक कोंडेल यांच्या हस्ते विधिवत पूजन केल्यानंतर सोलापूर श्रीशैलम महाअन्नदासोह सेवेचा ट्रक श्रीशैलमकडे रवाना झाला। सोलापूर शहरातील श्री सिद्धेश्वर सेवा संस्थेच्या वतीनं गेली 9 वर्षे श्रीशैलम इथं गुढीपाडव्यानिमित्त येणाऱ्या असंख्य भाविकांना महाअन्नदासोहच्या माध्यमातून अन्नदासोह चालवण्यात येतो। दरम्यान भुसार गल्ली इथं गुरुवारी सायंकाळी महापौर विनायक कोंडेल, ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, माजी नगरसेवक जगदीश पाटील, नगरसेविका ऐश्वर्या गणेश साखरे, नगरसेवक प्रवीण दर्गो पाटील, भाजपचे युवा नेते पंकज काटकर यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर प्रतिमेचं विधिवत पूजन करून अन्नधान्यानं भरलेला ट्रक श्रीशैलमकडे रवाना करण्यात आला। या प्रसंगी उद्योजक शिवानंद वारद, माजी नगरसेवक शैलेंद्र आमणगी, कैलास जेऊरे, सचिन कुलकर्णी यांच्यासह श्री सिद्धेश्वर सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी, सेवाधारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। श्रीशैलमला या ठिकाणी जाणारे भक्तिमय वातावरणात आज या ठिकाणी अतिशय चांगल्या उत्साहामध्ये आज अनेक लोकांना प्रसादाच्या माध्यमातून या ठिकाणी वाटप करण्याच्या दृष्टीने अतिशय चांगला कार्यक्रम घेतला। त्याबद्दल सर्व ट्रस्टींचे या ठिकाणी आभार मानतो आणि मला माझ्या हातून या ठिकाणी हे कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी मनापासून सर्व ट्रस्टी लोकांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। श्रीशैल मल्लिकार्जुन इथं जाऊन दररोज 4 ते 5 हजार भक्तांना त्या ठिकाणी प्रसादाचं तिथं सगळं तयार करून सगळ्यांना गरम गरम तिथं प्रसाद दिला जातो। हे काम इतकं सोपं नाही। आज गॅसची टंचाई, मी 1 तासभर इथं बसलो, गॅसची टंचाई असताना सुद्धा या सर्व तरुणांचं इतकं धडपड होती। शेवटी ते सगळे गॅसचे टाके त्यांनी मिळवले आणि गाडीमध्ये घातले। म्हणजे इतकी धडपड या लोकांची आहे। आणि आपल्या घरी जर 10-15 जर पाहुणे आले तर किती तारंबळ घराची होते, पण इथे जर 4-4, 5-5 हजार लोकांना त्या ठिकाणी प्रसाद तयार करून द्यायचा आहे आणि तेही श्रीशैलला जाऊन, हे काही सोपी गोष्ट नाही जंगलामध्ये। आणि हे 5 दिवस तिथे चालणार आहे, म्हणजे उद्यापासून ते पाडव्यापर्यंत, म्हणजे ही सोपी गोष्ट नाही। हे खूप मोठं काम यांच्या हातून या ठिकाणी होतं। आणि पुन्हा हा जो भक्तांनी दिलेला जो अन्नधान्य आहे तो महाप्रसाद आज श्रीशैल येथे 5 दिवस जो भक्तांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम या संस्थेने करतायत, एक भाग्य आहे। आजच्या युगामध्ये असं काम करणं लोक फार कमी आहेत। आणि हा जो सेवा संस्था आहे सिद्धेश्वर सेवा संस्थेची एक मोठी टीम आहे। ही टीम म्हणजे याचं जेवढं कौतुक करणं तेवढं कमी आहे। कारण ह्या टीमचं मी परत कौतुक केलेलं आहे। 2024ला जेव्हा 5 काट्या निघाले होते तेव्हा ह्या टीमने मला भरपूर सहकार्य केलाय आणि आज आमच्या सर्वात जास्त पूजा करून आज जो अन्नधान्याचा जो एक प्रसाद श्रीशैल मल्लिकार्जुन निघत आहे, त्या सिद्धरामेश्वर मल्लिकार्जुन प्रार्थना करतो की उत्तरोत्तर त्या सेवा संस्थेच्या सर्व माझ्या भक्तांना अशीच शक्ती दे म्हणून सोलापुरातील या पारंपरिक सिद्धेश्वर सेवा संस्थाच्या वतीनं सोलापूरच्या वतीनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पहिली गाडीची प्रस्थान या ठिकाणी सोलापुरातून श्रीशैलम या ठिकाणी रवाना होत आहे। त्या गाडीचा आज अन्नधान्य या ठिकाणाहून सोलापुरातून श्रीशैलम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या संस्थेच्या वतीनं केला जातो। तर या ठिकाणी मी दरवर्षीचा हा अनुभव बघतो, तर त्या ठिकाणी एकही अन्नाचा तुटवडा त्या ठिकाणी पडत नाही, बसत नाही। तर श्रीशैलम मध्ये हा गॅसचा तुटवडा, आता बोलल्याप्रमाणे गॅस तुटवडा त्या ठिकाणी आता यावेळी गॅस तुटवडा आहे, पण श्रीशैलम मध्ये सुद्धा रिकामी टाकीतून आपण त्या ठिकाणी भरून घेऊन त्या ठिकाणी सेवा त्या ठिकाणी तिथले लोकही पुरवतात। व पाण्याची व्यवस्था, त्या ठिकाणी निवासाची व्यवस्था, त्या ठिकाणी शेजार पाजारातील काही त्या ठिकाणी घर आहेत तेही लोक त्या ठिकाणी पूर्णपणे या सेवा संस्थेला सहकार्य करण्याची भूमिका त्या ठिकाणी आंध्र प्रदेशातील त्या श्रीशैलम या ठिकाणी लोक त्या ठिकाणी करतात।